राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भीम. नमस्कार मित्रांनो, मी अजय. 29 एप्रिल रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवार पेठेमध्ये बापू फ्रेंड सर्कल यांनी भव्य दिव्य असा पावन खिंडीचा सेटअप उभा केलेला होता. त्यामध्ये त्यांनी पाण्याचा झरा वगैरे असा सोडलेला होता. मस्त वाटत होते. पावनखिंड लढवत असताना बाजीप्रभूंचा त्यांनी पुतळा देखील तिथे उभा केला होता. वीर बाजीप्रभूंचा पुतळा होता तो. छान सुबक असा होता. हातामध्ये तलवार त्यांच्या होती. शुक्रवार पेठमध्ये आल्यानंतर संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठ मंडळाने भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा शामियाना सेटअप उभा केला होता. त्यामध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज होते. बाजूला पण असे त्यांनी 3D मध्ये शामियानाचा उभा केला होता. बापाच्या देखटीला शिवसेना शाखेच्या वतीने सिंहासनावर बसलेल्या छत्रपतींचे पूजन केलेले होते. नंतर आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शूट करून घेऊन मी मिरवणूक मार्गाकडे निघालो. माधव रोडला श्री दत्त महाराज तालीम मंडळाने भव्य दिव्य असा युवराज शंभूराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्हाळ्यावरची अखेरची भेट असा शामियाना उभा केला होता. भवानी मातेसमोर झालेली त्यांची अखेरची भेट अशी होती. त्याचा शामियाना त्यांनी उभा केला होता. अंबाबाई मंदिरच्या महाद्वार दरवाजाजवळ आल्यानंतर ही भली मोठी अशी गर्दी होती. हे अंबाबाई मंदिरचा महाद्वार दरवाजा आहे. इकडून एक साऊंड येत होता. इकडून उर्मिला टॉकीजच्या रोडने वाघाच्या तालमीचा साऊंड येत होता. वाघाच्या तालमीने तर विशाळ असा सेटअप उभा केला होता. आणि गर्दी तर काय ढीग. त्यात आपले 2 कार्यकर्ते भेटले तिथं. त्यांना थोडं फोटोशूट करून घेतलं. संयुक्त गंजीमाळाने तर भली मोठी भिंतच तयार केली होती. त्यामध्ये त्यांचा साऊंड पण होता आणि लाईट इफेक्ट्स पण होत्या. या लहान मुली बघा छत्रपतींच्या पुतळ्याजवळ कशा बसलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचा हा पुतळा अश्वारूढ असा होता. नंतर आपल्याला भेटले संयुक्त मंगळवार पेठ. त्यांनी या मिरवणुकीमध्ये भव्य आकर्षण म्हणजे भली मोठी राजेंची टोपी आपण म्हणू शकतो. टोपी अशी तयार केलेली होती. आणि हा त्यांचा साऊंड होता आणि लाईट शो. तरुणाई तर नुसती अशी थिरकत होती. भरपूर प्रमाणात गर्दी पण होती. डान्स पण त्यांचा जोरदार चालू होता असा. त्यात लहान मुलगा पण स्वतःला आवरत नव्हता. तो पण कसा डान्स करत होता बघा. विशाळ नाचत होता. रिक्षावर त्यांनी कोल्हापूरकरांच्या समस्या काय काय आहेत आणि त्या कधी सुटणार ह्या प्रश्नांचे असे बोर्ड लावलेले होते. त्यामध्ये कचरा उठावाबद्दल असू दे, नाहीतर आपल्या पंचगंगा स्मशानभूमीबद्दल असू दे, भटक्या कुत्र्यांचे, असे बरेच त्यांनी कोल्हापूरकरांचे प्रश्न या बोर्डाद्वारे त्यांनी मांडलेले होते.
मिरवणुकीमध्ये लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत लेझिम पण त्यांनी प्रत्यक्ष दाखवली लेझिमची. घोड्यावर बसलेले राजे यांच्या ताफ्यासह असा त्यांनी सजीव देखावा दाखवला होता. हा तुम्ही पाहू शकता. हा लहान मुलगा देखील राजांच्या पोशाखात आलेला होता, घोड्यावर स्वार होऊन. हे त्यांचे नाव. घिसाड गल्लीने देखील भली मोठी अशी स्क्रीन लावलेली होती आणि साऊंड सेटअप पण त्यांचा विशाळ होता. लाईट इफेक्ट्स पण चांगल्या होत्या त्यांच्या. आणि सुंदर अशा डेकोरेशनमध्ये त्यांनी राजांची मूर्ती ठेवली. मराठा वॉरियर्स शाहूपुरींनी राजांची अशी मूर्ती प्रस्थापित केलेली होती. सिंहासनात बसलेले राजे अश्वारूढ असल्या अशा मोर रथामध्ये बसलेले होते आणि हा सेटअप केला होता कनानगर यांनी. छान मस्त वाटत. विणखांबी गणेश मंदिराच्या चौकामध्ये तर पहिली मोठी अशी गर्दी झाली होती. इकडून खंडोबा मंडळाचा साऊंड आलेला. आणि यो बघा एक कार्यकर्ता फोटो काढ म्हणून जवळ आला वाघा संघ. संयुक्त रविवार पेठेने आणलेले होते ते चित्रविचित्र असे सिनेस्टार. हे कोणत्या पिक्चरमधले आहेत आपल्याला तर काय माहीत नाही, आपण फक्त यांना शूट करून घेतले. हाईट तर बाबांची जबरदस्त होती. आणि आपला कार्यकर्ता तिथे भेटले बघा, डोक्याला पट्टी बांधून डान्स नुसता करत होता. झापूक नुसतं चालू होतं साऊंडच्या तालावर. इंडियन आर्मी घर में घुस कर मारेंगे. हा एक संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळाने हा एक बोर्ड छान लावला होता. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लोकराजा शाहू महाराज होते, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज होते. ओहलगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी जाहीर निषेध करते बोर्ड असे लावलेले होते. आणि ही त्यांची मूर्ती अश्वारूढ असली. हे भाऊ काही सोडत नव्हतं, नुसतं साऊंडकडे बघून ढगात हात आणि पाय वाकडे नुसतं नाचत. वाघोबांनी या भल्या मोठ्या माणसांना जरा शूट करून घेऊन आपला व्हिडिओ संपवला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.